नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, शनिवारपेक्षा आज मात्र बाजारभाव चांगले खुललेले आहेत. सोलापूर मार्केटमध्ये आज चांगले बाजारभाव दिसून आलेले आहेत. आवक मात्र डायरेक्ट निम्म्याहून कमी झालेली आहे. कालपर्यंत प्रत्येक मार्केटमध्ये जवळजवळ दुपटीने आवक होते. आज निम्म्याहून कमी आवक झालेली आहे. सोलापूर मार्केट शुक्रवारी आणि शनिवारी जी आवक होती, जी जवळजवळ 250-300 गाडीची आवक होती, आज डायरेक्ट 100 गाडीची आवक झालेली आहे. एकंदरीत निम्म्याहून कमी आज आवक झालेली आहे. आवकमुळे थोडासा बाजारभावही परिणाम झालेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आणि जे काही नवीन कांद्याचा बाजारभाव आहे तेही सुद्धा सांगणार आहे आणि पांढऱ्या कांद्याचाही बाजारभाव या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जे काही हैदराबादमध्ये आणि कर्नाटकमध्ये नवीन कांदा आहे त्याबद्दलही आपण माहिती देणार आहे. आणि एक महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारने पलटी मारलेली आहे. ती कुठली गोष्ट पलटी मारलेली आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं. सर्वप्रथम आता आपण बाजारभाव जाणून घ्यायचा आहे आणि सविस्तर एक टप्प्याने सगळं व्हिडिओ विश्लेषण करूया. तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 105 गाड्यांची आवक आहे. काही वक्कल आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 48 ते 52 रुपयापर्यंत बरेच वक्कल विक्री झालेले आहेत. आज सरासरी एक नंबर बाजार पाहिला असता म्हणजे सुपर गोळा जो कांदा आहे, एक साईजचा कांदा जो आहे तो 45 रुपयापासून ते 48 रुपयापर्यंत विक्री झालेला आहे. 2 नंबर कांदा म्हणजे जो एक नंबर क्वालिटीचा जो कांदा आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा कांदा, तो विक्री झालेला आहे 4000 रुपयापासून ते 45 रुपयापर्यंत झालेला आहे. आणि जो 3 नंबर गोल्टा साईज जो कांदा आहे तो 3200-33 रुपयापासून ते 4000 आहे. ज्यांचं कांदा वरचं जे काही माल डॅमेज आहे, काढणी लागलेला कांदा आहे, तो 25 रुपयापासून ते 35 रुपयापर्यंत विक्री झालेले आहे. एकंदरीत परवाच्या तुलनेने आज सोलापूर मार्केटमध्ये 3 रुपयाची बाजारभाव वाढलेले दिसून येत आहे. ठीक आहे, तर ही परिस्थिती आजची सोलापूर मार्केटमध्ये. आणि विशेष म्हणजे हैदराबाद मार्केटमध्ये आत्ताची परिस्थिती आहे की नवीन कांद्याची जी काही आवक आहे पूर्णपणे बंद झालेली आहे. म्हणजे 3 गाडी फक्त आज नवीन कांद्याची आवक आहे. तिथल्या व्यापारीसोबत, तिथल्या जे काही शेतकऱ्यासोबत आपलं बोलणं झालं, त्यांचं असं मत आहे की व्यापारी स्वतःहून शेतामध्ये येऊन कांदा खरेदी करतायत असं त्यांचं मत आहे. त्यामुळे तिथल्या मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक कमी झालेली आहे. आणि जाग्यावरती जे काही कांदा खरेदी करत आहेत ते जवळजवळ 35 रुपयापर्यंत नवीन कांद्याला रेट भेटत आहे. मग त्यांना विचारपूस केली तर तो कांदा काय क्वालिटीचा असेल तर ते म्हणतात मोठा गोल्टा, म्हणजे गोल्टामध्ये तो बाजारभाव आहे, म्हणजे मोठा कांदा नाही आहे. ठीक आहे, ही परिस्थिती आहे. आणि अगर तो मार्केटमध्ये आला नवीन कांदा तर त्याची सरासरी जी आवक असणार आहे ते 10 ते 15 गाड्याच्या खालीच आवक राहू शकते असं त्यांचं मत आहे. एकंदरीत नवीन कांद्याची सुद्धा जी मागणी आहे ती आहे. आणि महाराष्ट्र कांद्याला साऊथमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात मागणी सुरू आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा जवळजवळ 8000 पाकिट जो काही कांदा नवीन कांदा मार्केटमध्ये आलेला आहे. आणि हायस्ट जवळजवळ जो कांद्याला बाजारभाव 4000पर्यंत नवीन कांद्याला दर भेटलेला आहे. जो बेंगलोरमधला जो कांदा आहे, जो गदग आणि बागलकोटामधला जो कांदा आहे त्या कांद्याची थोडा क्वालिटी चांगली आहे आणि त्या कांद्याला 4000 रुपयापर्यंत आज रेट भेटलेले आहेत. तर ही परिस्थिती नवीन कांद्याची. एकंदरीत आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मार्केटमध्ये जवळजवळ 200 ते 300 रुपयाने बाजारभाव वाढलेले दिसून येत आहे. म्हणजे कालच्या तुलनेने आज 200-300 रुपयाने बाजारभाव वाढलेले आहेत. ही चांगली बाब आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकार पलटी काय मारलेलं आहेत. कालपर्यंत केंद्र सरकार असे म्हणत होतं की आम्ही केंद्रामध्ये कांदा विक्री न करता म्हणजे खालच्या लेवलला म्हणजे लोकल मार्केटमध्ये कांदा विक्री करणार आहे असे सांगत होते. परंतु ते असं मला टाइम्स ऑफ इंडियामध्ये असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की ते आता केंद्रामध्ये कांदा विक्री करणार आहे आणि तो कांदा रेल्वेच्या सहाय्याने घेऊन जाऊन कांदा विक्री करणार आहे. म्हणजे एकंदरीत जो आपला कांदा इतर राज्यामध्ये जातो त्याच्या आधी तो कांदा जाणार आणि आपल्या कांद्याच्या म्हणजे तुलनेने ते कमी दराने विक्री करणार. आणि एकंदरीत ते बाजारभाव पाडण्याचं षडयंत्र केंद्र सरकार रचलेलं आहे. परंतु त्या कांद्याचा मुळीच असर आपल्या कांद्यावर होणार नाही आहे. कारण की थोडाफार कांदा आहे त्याचा जे काही कालावधी राहणार आहे ते फक्त 15 ते 20 दिवसपर्यंत बाजारभावावर थोडाफार दबाव येऊ शकतो. परंतु मोठ्या प्रमाणात बाजारभाव कमी नाही होणार आहे हे मात्र निश्चित आहे. तर नवीन काही अपडेट येत असतील तर लगेचच आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे.
आहे आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.